गणित दिलेलं आहे, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम बघा, तुम्हाला याची ट्रिक माहितीच आहे. 1/10 घ्यायचा, 1/15 घ्यायचा आणि उत्तर काढायचं आणि त्याचं उत्तर जे येणार ते उलटं करायचं. ठीक आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जर गणित फिरवलं, 5 दिवसानंतर कोणी जॉईन झाला, 10 दिवसाआधी कोणी काम काढून घेतलं, त्या कंडिशनमध्ये काय होतं, तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्यापेक्षा एकच रामबाण पद्धत वापरा, ती म्हणजे LCM पद्धत, ज्याला आपण लसावी ही पद्धत असं म्हणतो. तर लसावी पद्धतमध्ये आपण काय करतो बघा, 10 इकडे आहे दिवस बघा, 10 दिवस, 15 दिवस एक्सप्लेन करतो मी थोड्या वेळात. या दोघांचा लसावी घेतला, 30 हे पूर्ण काम मानायचं. जर 30 खुर्च्या बनवल्या ह्याने 10 दिवसात, तर प्रत्येक दिवशी 3 खुर्च्या बनवेल. 30 खुर्च्या ह्याने 15 दिवसात बनवल्या, तर प्रत्येक दिवशी 2 खुर्च्या बनवतील. आणि दोघं मिळून ज्यावेळेस सोबत काम करतील, तर एका दिवसात हे 5 खुर्च्या बनवतील. आणि तेच काम करायचं आहे, इथे लिहिलेलं बघा, ते काम 30 खुर्च्या बनवायचं काम जर दोघं मिळून एका दिवसात 5 खुर्च्या बनवत आहे, तर त्यांना बनवायला किती दिवस लागतील, तर 6 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घेऊ आपण हळूहळू, म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होईल. बघा बघा काय सांगत आहे मी, नीट लक्ष द्या. बघा इथं लिहिले मी दिवस, 10 दिवस एक काम करतो, एक काम करतो 15 दिवस. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ह्या दोघांचा लसावी घ्यायचा किंवा कोणतीही संख्या घ्यायची ज्या यांच्या पाड्यात येते. सगळ्यात पहिली संख्या असते लसावी, म्हणून आपण लसावी घेतो, जेणेकरून हे गणित छोटं व्हावं. मग आता 30 हे जे काम घेतलं ह्याला पूर्ण काम मानायचं. पूर्ण काम म्हणजे काय, की याला खुर्च्या बनवायच्या आहेत असं समजा. दोघांनी मिळून खुर्च्या बनवल्या, सगळे दोघांनी खुर्च्या बनवल्या. मग ए जर 10 दिवसात 30 खुर्च्या बनवतोय, तर प्रत्येक दिवशी ए किती खुर्च्या बनवेल, 30/10. 30/10 म्हणजे 3 खुर्च्या ए काय करेल, प्रत्येक दिवशी बनवेल. म्हणजे ही याची काय झाली, एची काय झाली, ही झाली क्षमता. त्याच्यानंतर बी 15 दिवसात 30 खुर्च्या बनवत आहे, 30 खुर्च्या बनवतोय 15 दिवसात. मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल, 30/, पूर्ण काम भागीला दिवस किती येणार आहे, 2 खुर्च्या प्रत्येक दिवशी. ही झाली बीची क्षमता. बघा, ए ज्यावेळेस एकटा एका दिवसात 3 खुर्च्या बनवतोय, बी एका दिवसात 2 खुर्च्या बनवतोय, आणि दोघांनी मिळून जर सोबत काम केलं तर किती खुर्च्या बनवत आहे, 5 खुर्च्या प्रत्येक दिवशी. ए आणि बी मिळून प्रत्येक दिवशी 5 खुर्च्या बनवत आहे. मग 30 खुर्च्या, आता ते काम लिहिलेलं आहे, याच्या डबल काम सांगितलं असतं तर आपण गुणीला 2 केलं असतं, अर्ध काम सांगितलं असतं भागीला 2 केलं असतं. पण इथं काय दिलंय, तेच काम, ते काम म्हणजे किती, 30 खुर्च्या बनवायचं काम, आणि पूर्ण काम भागीला प्रत्येकाची क्षमता. पूर्ण काम भागीला जर क्षमता टाकलं तर दिवस येतात. मग या दोघांची क्षमता, दोघं मिळून म्हटलेलं आहे, 30 काम भागीला 30 खुर्च्या बनवायच्या, प्रत्येक दिवशी दोघं मिळून 5 खुर्च्या बनवत आहे, तर एकूण 6 दिवस लागणार आहे. अशा प्रकारे हे गणित सोडवू शकता. जर ह्याच्यामध्ये थोडंसं विचारलं की 2 दिवस ह्याने काम केले, एने काम सुरुवात केली, तर सोपं काय बघा तुम्हाला. समजा एने 2 दिवस काम केलं असं दिलं, एने 2 दिवस काम केलं, तर ए प्रत्येक दिवशी 3 खुर्च्या बनवत आहे, एने 6 खुर्च्या बनवल्या होत्या, त्यांना बनवायच्या होत्या 24 खुर्च्या. आता उरलेल्या खुर्च्या जर समजा फक्त बीने बनवल्या, तर बीची क्षमता घ्या आणि 12 दिवस येणार आहे. हे फक्त ॲडिशनली सांगितलेलं आहे. जर प्रश्न फिरवला तर ह्या पद्धती तुम्हाला फायदेशीर ठरतात, ना की ह्या. त्याच्यामुळं थोडंसं स्मार्ट बना. कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर स्वतःला अपग्रेड करावंच लागेल, नाहीतर दुसरा कोणीतरी येणार आणि तुमच्या पायदळी, तुमच्या थोबाडावरती 2-4 मार्क्स एक्स्ट्रा घेऊन जाणार आणि तुम्ही तिथेच भरती करत राहणार. जर तुम्हाला काही गणिताचे डाऊट समजत असतील तर नक्कीच लाईक आणि हाईप करायला विसरू नका, कारण की जसे तुमचे गणिताचे प्रश्न सुटतात तसं माझ्याही मनाला समाधान लाभो असं मला स्वतः वैयक्तिक वाटतं, आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक लाईक आणि एक हाईप करायला विसरू नका. धन्यवाद. आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे, हा QR कोड स्कॅन करा. आपण मंथली मेंबरशिप ऑनलाईन देत असतो, त्यावरती कोणते QR कोड आहेत, त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत हे बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.